कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील चरोली बुद्रुक आणि चरोली खुर्द यांना जोडणारा रस्ता तीर्थक्षेत्र आळंदी विकास आराखड्यातून विकसित करण्यात आलाय। मात्र रस्त्याचे रुंदीप्रमाणे रुंदीकरण न झाल्याने रस्त्यावरून बाह्यवळण मार्गावरून रहदारी करणं धोक्याचं झालंय। या रस्त्यावरील इंद्रायणी नदीवरील पुलावर शालेय मुलांची वाहतूक करणारी शालेय बसला अपघात झाला। यात सुमारे 70 मुले वाचली। या बाह्यवळण मार्गाचा दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे। वाहन चालक नागरिक यांना रहदारीत नाक मुठीत धरून पादचाऱ्यांना चालावं लागतंय। यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे। तीर्थक्षेत्र आळंदी विकास आराखड्याअंतर्गत करण्यात आलेल्या बाह्यवळण मार्ग पुलाजवळ धोकादायक वळण असून सदरचं वळण कमी करण्यासाठी रस्त्याचे रुंदीप्रमाणे पुलाजवळ रस्ता विकसित करण्याची मागणी नागरिकांमधून केली जाते। सदर ठिकाणचा कचरा तात्काळ स्वच्छता मोहीम राबवून उचलण्याची मागणी जोर धरतीये। पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षण जाळी बसवण्याची आवश्यकता असून नुकत्याच बसला झालेल्या अपघातात 70 मुलांचे प्राण प्रसंगावधान राखत घेतलेल्या दक्षतेमुळे वाचलेत। अद्याप दुर्घटनेनंतर ही त्या ठिकाणचे लोखंडी कठडे दुरुस्त करण्यात आले नसल्यानं वाहन चालक नागरिक धोकादायक स्थितीत ये-जा करतायत। या बाह्यवळण मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य देखील असून खड्ड्यांमुळे वाहन चालवणं गैरसोयीचं होतंय। पुलावर माती साचल्यानं पावसाचं पाणी साचून राहतंय, त्यामुळे ये-जा करणारे पादचारी यांच्या अंगावर पाणी उडून त्रासदायक झाला आहे। या प्रकरणी तात्काळ पुलाची रस्त्याची दुरावस्था दूर करण्याची मागणी नागरिकांच्या वतीनं तुकाराम महाराज ताजने यांना केली आहे। या संदर्भात चरोली खुर्द ग्रामपंचायतचे ग्रामविस्तार अधिकारी भाऊसाहेब जगदाळे म्हणाले, पंचायत तर्फे संरक्षण जाळीसह स्वच्छतेचं काम केलं जाईल। स्वच्छ भारत उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण करून रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छता राहील याची ग्वाही त्यांनी दिली आहे। सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर, आळंदी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।